प्रियानो, आज 7 जुलै 2020. आज लॉकडाऊनचा 136 दिवस आणि अनलॉकडाऊनचा 68 दिवस आहे. आजची शुक्रवारची बायबल स्टडीला आपण प्रारंभ करू. गॉड इज अवर रेफ्यूज अँड स्ट्रेंथ अँड एव्हर प्रेझेंट हेल्प इन द टाइम्स ऑफ ट्रबल. आपण प्रार्थना करूया. पवित्र सन्निधीस परमेश्वर पित्या, प्रभू, आज बायबल स्टडी करत असताना प्रभू आम्ही तुझ्या जवळ पुन्हा एकदा येतोय आणि प्रभू तू तुझ्या शब्दाद्वारे प्रभू तू आमचे मार्गदर्शन कर आणि प्रभू तुझ्या वचनाद्वारे प्रभू तू आम्हाला नवीन गोष्ट तू आम्हाला शिकवत आहे आणि आज पण तू नवीन गोष्ट तू शिकव आणि प्रभू आम्ही तुझा वचन शिकून प्रभू आम्ही तुझा जवळ येऊ आणि प्रभू या कोविडच्या महामारीच्या वेळामध्ये प्रभू आम्ही तुझी कृपाचा अनुभव करू प्रभू आणि प्रभू आमच्या जीवनामध्ये पवित्रकरण प्रभू आम्ही आणू असं तू कृपेने होऊ दे प्रभू. प्रभू पुढची वेळ आम्ही तुझ्या हातामध्ये सुपूर्द करतो. सर्व काही मान, महिमा आणि गौरव तुला देतो. प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड नावात मागतो म्हणून ऐक. आमेन. प्रियानो, आज बायबल स्टडीसाठी आपण याकोबाचा पत्र याच्या शेवटचा अध्याय म्हणजे 5वा अध्याय, लेटर ऑफ सेंट जेम्स, लास्ट चॅप्टर 5 याच्यावर आपण बायबल स्टडी करणार आहोत. पहिलं भाग वचन 1 ते 6. नाव लिसन यू रिच पीपल, वीप अँड वेल बिकॉज ऑफ युअर मिझरी दॅट इज कमिंग अपॉन यू. युअर वेल्थ इज रॉटेड अँड मॉथ्स हॅव eaten your clothes. Your golds and silvers are corrosed. Their corrosion will testify against you and eat your flesh like fire. You have hoarded wealth in the last days. Look, the wages you fail to pay the workmen who mowed your fields and crying out against you. The Christ of the harvesters have reached the ears of the Lord Almighty. You have lived on earth in luxury and self-indulgence. You have fattened yourself in the days of slaughter. You have condemned and murdered innocent men who were not opposing you. प्रियानो, या पहिले 6 वचनमध्ये 5व्या अध्यायामध्ये याकोब धनाढ्य लोकांना वॉर्न करत आहे. इन द फर्स्ट 6 verses chapter 5 जेम्स इज वॉर्निंग द रिच पीपल आणि तो सांगत आहे की देवामध्ये तुम्ही आशा धरा, जगी मोहमाया आणि त्याच्या लक्झरीमध्ये तुम्ही राहू नका आणि जगाच्या मोहमायामध्ये राहून लोकांवर अत्याचार करून तुम्ही पाप करू नका. हे जगाच्या मोहमाया आहे, ते सर्व विनाशी आहे आणि ते निघून जाणार आहे, पसार होऊन जाणार आहे आणि त्या गोष्टीच्या मागे तुम्ही लावू नका, चित्त लावू नका, असं सावधता बाळगायला याकोब इथे शिकवत आहे. आणि तो एक भयानक न्यायाचा एक भयानक चित्र सादर करत आहे आणि तो श्रीमंत लोकांना सांगत आहे की तुम्ही पश्चाताप करून तुम्ही दुखी व्हा आणि रडा. पश्चाताप करून तुम्ही रडून देवाकडे या. फक्त तुम्ही शोक करा आणि असं ॲक्टिंग करू नका, परंतु तुम्ही पश्चातापाने दुखी होऊन तुम्ही रडून देवाकडे यायची गरज आहे प्रियानो, असं याकोब सांगत आहे. पुढे प्रियानो बायबल स्टडीच्या पुस्तकामधून प्रियानो जुना काळामध्ये जे पैसे आजच्या काळामध्ये प्रेझेंट टाइम्समध्ये आपण करन्सी आपण यूज करतो किंवा आपण क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड यूज करतो पैशासाठी, परंतु त्या जुना काळाच्या मध्ये आपण कडधान्य ते कडधान्य किंवा कपडे ते पैसे सारखे ते उपयोग करायचे
ज्यांच्याकडे धान्य वगैरे फूड ग्रेन्स जे स्टोअर करून ते ठेवत होते, त्याच्या बाटर सिस्टम होतं, त्याला एक्सचेंज करून ते लोक दुसऱ्या वस्तू घ्यायचे आणि कपडे पण त्याचे उपयोग करायचे. आणि खास करून या धान्य आणि कापड त्याचे उपयोग आपल्या बायबलमध्ये पण सुद्धा केलेले आहे. आणि खास करून उत्पत्ती 45 मध्ये आपण बघतो योसेफाने त्याच्या भावांना कपडे दिलेले आहे. मग न्यायाधीशच्या पुस्तकमध्ये 14व्या अध्यायामध्ये सॅमसन सांगत आहे, लोकांना चॅलेंज करतोय की तुम्ही जे माझी गुत्थी किंवा रिडल आहे ते सॉल्व करा आणि मी त्याच्या बदलामध्ये तुम्ही जर गुत्थी किंवा रिडल सॉल्व केली तर मी तुम्हाला कापड देणार आहे. आणि आपण बघतो की नामान दुसऱ्या राज्यामध्ये नामान तो त्याच्या कुष्ठरोग बरे करण्यासाठी एलिशा कुष्ठरोग बरे करू शकत आहे असं त्याला माहीत पडलं. इस्रायलची लहानची मुलगी त्याच्याकडे गुलाम म्हणून होती आणि त्याने नामानला पाठवलेलं आहे आणि एलिशासाठी तो कुष्ठरोग बरे करणार, त्याच्यासाठी तो कपडे आणि सोने आणि इत्यादी गोष्ट तो घेऊन आलेला आहे प्रियानो. आणि हे सांगत आहे की त्या काळामध्ये, जुन्या काळामध्ये ते बाटर सिस्टम होतं आणि धान्य आणि कपडे ते एक्सचेंज करत होते आणि ते धनसारखं ते लोक उपयोग करत होते. प्रियानो, इथे याकोब सांगत आहे, युअर गोल्ड अँड सिल्वर हॅव कोरोडेड अँड रस्टेड. ते सडून गेलेलं आहे, सोने आणि चांदी. ते लिटल मिनिंगमध्ये त्यांनी सांगितलं नव्हे. जेम्स इज नॉट टेलिंग इन अ लिटल मिनिंग दॅट युअर सिल्वर अँड गोल्ड विल रस्ट, आणि ते सडून जाणार आहे. परंतु तो एक भय देणारा एक चित्र सादर करत आहे श्रीमंत लोकांसाठी, त्यांना घाबरवण्यासाठी की त्यांनी श्रीमंत लोकांनी देवाकडे पश्चाताप हृदय त्यांनी यावं, त्यासाठी तो सांगत आहे तुमच्या सोनं आणि तुमच्या चांदी सडून जाणार आहे. प्रियानो, इथे याकोब एक डेअरिंग करत आहे आणि तो ओपनली श्रीमंत लोकांची निंदा करत आहे, कंडेम करत आहे. कारण श्रीमंत लोक डिसऑनेस्टी, सेल्फिश आणि रॉंग मीन्सला धरून ते लोक गरीब लोकांवर अत्याचार करत होते, त्यांना त्रास देत होते आणि खूप त्यांना त्रास देत होते प्रियानो. आणि इतकंच नव्हे, परंतु त्यांच्या जे पॉवर आहे त्याचा दुरुपयोग करत होते. त्यांना प्राप्त झालेला त्यांना अधिकाराचा दुरुपयोग ते करत होते. पैशाच्या जोरावर ते लोक सर्व अत्याचार ते लोक करत होते प्रियानो. बायबलमध्ये सरळ लिहिलेलं आहे, व्हेरी स्पेसिफिकली लिहिलेलं आहे. ड्यूटरॉनॉमी आणि लेवीच्या पुस्तकमध्ये आणि लूक शुभवर्तमानमध्ये तुम्ही तुमच्या तुम्ही जे लेबर केलेलं आहे, लेबरर लोकांना किंवा तुम्ही जे हे मराठीमध्ये लेबररला कामगार लोकांना तुम्ही पैसे दिले नाही, त्यांनी जे काम केलेलं आहे त्यांच्या पैसे दिलेले नाही आणि त्यांची विनंती देवाच्या कानामध्ये पडलेली आहे असं याकोब बोलत आहे. आणि त्यांनी सतवलेलं आहे प्रियानो. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या एक्झाम्पल घेऊन तो सांगत आहे, मी तुम्हाला आधीच सांगितलं, याकोबाला जुना करार आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिक्षणामध्ये खूप इंटरेस्ट होता आणि तो सांगत आहे प्रभू येशू ख्रिस्ताला ते लोकांनी, यहुदी लोकांनी पिलातच्या हातामध्ये सुबरूत केलेले आहे आणि बाराबास जो खुनी होता, दरोडेखोर होता आणि त्याला सुटका दिलेली आहे. आणि जे पापी आहे व्यक्तीला त्याला मुक्ती दिली, परंतु प्रभू येशू ख्रिस्ताला मरणदंड दिलेला आहे यहुदी लोकांनी आणि पिलातद्वारे. आणि हे लक्षात घेऊन ते एक पिक्चर सादर करत आहे की इनोसंट लोक आहे,
जे चांगले लोक आहे त्यांच्यावर अत्याचार श्रीमंत लोक करत आहे, त्यांच्या प्राप्त झालेला अधिकार किंवा ऑथॉरिटीचा ते दुरुपयोग करत आहे पैशाच्या बलावर. आणि असं करू नये, त्यांच्या सावधता बाळगवायला याकोब इथे सावध करत आहे प्रियानो धनादी लोकांना. दुसरा भाग वचन 7 ते 12. Be patient then, brothers and sisters, until the Lord's coming. See how farmers wait for the land to yield the valuable crops, and how patient they are for the autumn and a spring rain. You too be patient and stand firm, because the Lord's coming is near. Don't grumble against each other, brothers and sisters, for you will be judged. The judge is standing at your door. Brothers and sisters, as an example of patience in the face of suffering, take the prophet who spoke in the name of the Lord. As you know, we consider blessed those who have been preserved. You have heard Job's perseverance, and you have seen what the Lord's finally brought about. The Lord is full of compassion and mercy. Above all, brothers and sisters, do not swear, not by heaven, nor by earth, by anything else. Let your yes be yes and your no be no. You will be condemned. प्रणो या भागामध्ये खास करून बॅकग्राऊंड आपण त्याचे बघू. प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थान तिसऱ्या दिवशी झालेले आहे. 50व्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थान झाला, त्याच्या 50 दिवसानंतर पवित्र आत्मा आलेला आहे. आणि त्या पूर्वीच्या अर्ली चर्च ते एक्सपेक्ट करत होते प्रभू येशू ख्रिस्ताचे दुसरं आगमन तसंच इतकंच लवकर येणार आहे. आणि म्हणून ते लोक एक्सपेक्ट करत होते प्रभू येशू ख्रिस्त लवकरच दुसरं आगमन होणार आहे आणि त्याची ते वाट बघत होते. परंतु याकोबाला सगळं सत्य कळलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाला वेळ लागणार आहे. आणि म्हणून त्यांना त्या याकोबाच्या पत्रामध्ये प्रभूच्या लोकांना हिंमत देत आहे आणि तो सांगत आहे की आपल्याला सहनशील पेशन्स आपल्याला मध्ये ठेवायला गरजेचं आहे. आणि एका शेतकरीची तो उदाहरण देऊन जसं ते पिकासाठी ते कसं ते पावसासाठी ऑटम आणि स्प्रिंग पावसासाठी आणि त्या पिकासाठी जसं ते आतुरतेने सहनशील होऊन पेशंटली त्याच्या पिकासाठी क्रॉपसाठी ॲज अ फार्मर वेट्स पेशंटली फॉर द क्रॉप, असं आपल्याला सांगत आहे की प्रभूच्या आगमनाला वेळ आहे आणि आपण वी हॅव टू बी पेशंट. आणि त्याच्यासाठी तो सांगत आहे की तुम्ही एकमेकांबरोबर तुम्ही भांडण करू नका, आर्ग्युमेंट करू नका आणि काही एकमेकांना दोष देऊ नका आणि प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा, असं तो सांगत आहे. प्रियानो प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनासाठी ग्रीकमध्ये 3 शब्दाचा उपयोग केलेला आहे. प्रियानो खास करून मत्ती कृत वर्तमान, थेसलोनियन आणि कोरिंथियन्समध्ये पोरोसिया ह्या ग्रीक वर्डचा उपयोग केलेला आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनासाठी. तीता किंवा टायटस आणि तिमोथीमध्ये एपिफेनिया हे वर्ड प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनासाठी ते वर्ड यूज केलेले आहे. आणि पेत्र आणि दुसरे पत्रामध्ये आपण अपोकोलोपेसिस हे वर्ड त्यांनी यूज केलेलं आहे पेत्रामध्ये आणि दुसरा नवीन करारामध्ये सॉरी. आणि मार्क शुभवर्तमान त्याचा 13वा अध्यायामध्ये प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की तुमचा न्याय करायला मी येणार आहे परत. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचे शब्द घेऊन याकोब सांगत आहे की न्यायाधीश तुमच्या दाराकडे उभा आहे आणि हे सांगत आहे. प्रियानो त्याच्या ह्या पत्राच्या तो लिहिल्याच्या मागे त्याचा एक उद्देश आहे. प्रियानो बायबल कॉमेंट्रीमध्ये सांगत आहे की प्रभू येशू ख्रिस्ताला चा दुसरा आगमन एक सिक्रेट ठेवलेलं आहे. हे एक सिक्रेट ठेवलेलं आहे, ते दुसऱ्याला कोणाला माहीत नाही. इवन प्रभू येशू ख्रिस्ताला माहीत नाही की त्यांच्या दुसरं आगमन केव्हा होणार आहे. प्रभू येशू ख्रिस्त सत्य सांगत आहे. प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे मला पण माहीत नाही. आणि कित्येक लोक
ते सिगरेट फाईंड करण्यासाठी ते अंदाज धरवत आहे की प्रभू येशू ख्रिस्त आता येणार, 1 वर्षानंतर येणार, 2020मध्ये येणार, 25मध्ये येणार, हे सगळं अंदाज कॅल्क्युलेशन करत आहे प्रियानो. ते करणे हे पाप आहे आणि देवाविरोध करणं हे पाप आहे. जे ज्ञान प्रभू येशू ख्रिस्तापासून जे लपलेलं आहे, जे ज्ञान तुमच्या आणि माझापासून लपलेलं आहे, त्याला शोध करणं हे पाप आहे प्रियानो. आपण मराठी लँग्वेजमध्ये देडशाणा आपण बनवू नये, हे पाप आहे प्रियानो देवाविरुद्धचा. प्रभू येशू ख्रिस्ताला जेव्हा येणार, प्रभू येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन होणार आहे, ते नक्कीच होणार आहे. त्याच्या कॅल्क्युलेशन आपण करू नये आणि लोकांनी पण त्याच्या जे ज्ञान प्रभू येशू ख्रिस्तासाठी ते लपवलेलं आहे आणि लोकांसाठी लपवलेलं आहे, ते आपण शोध करण्याच्या पाप करू नये असं सावधता बाळगायला आपल्याला इथे सांगत आहे इनडायरेक्टली. पुढे याकोब सांगत आहे की जे प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाच्या जे डिले झालेलं आहे, जे विलंब झालेला आहे, त्याच्यासाठी आपण दुःखी होऊ नये, डिस्पेअर होऊ नये आणि आपण विसरून पण जाऊ नये. 2 गोष्टी, दुःखी होऊ नये आणि विसरून पण जाऊ नये. परंतु ही जे वेळ तुम्हाला, कृपेच्या वेळ तुम्हाला आणि मला प्राप्त झालेला आहे, त्याच्यासाठी आपल्याला तयारी करायची गरज आहे प्रियानो. वी हॅव टू प्रिपेअर आवर सेल्फ. आणि आपण कसं ते आपण तयारी करू, ते आपण अंधकारचे जे कार्य आहे, ऑल द वर्क ऑफ इव्हिल थिंग्स ऑफ डार्कनेस, जे वाईट कृत्य आहे अंधकारचे, ते सोडून प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रकाशामध्ये आपण यावं, चालवावं आणि एकमेकांवर प्रीती करावी आणि एकमेकांची सेवा करावी. हॉस्पिटॅलिटी फॉर वन अनदर, लव फॉर वन अनदर अँड डू द वर्क्स ऑफ लाईट. प्रभूच्या प्रकाशमध्ये कार्य आपण करावं असं याकोब आपल्याला सावध करत आहे. तो अयूब किंवा जॉब चा उदाहरण देऊन प्रियानो, मागच्या बुधवारच्या बायबल स्टडीमध्ये मी याकोब बोलत होतो, परंतु ते याकूब नव्हे, परंतु अयूब, जेव्हा मी जॉब बरोबर बोलत होतो ते अयूब आहे प्रियानो. आणि मी पुन्हा एकदा तुम्हाला या 5व्या अध्यायामध्ये सुद्धा अयूबच्या उदाहरण देऊन तो सांगत आहे की त्यांनी अयूबाच्या विश्वासाची ज्योत ती कधी विझली नाही. याकोब सांगत आहे की द फ्लेम ऑफ फेथ ऑफ जॉब नेवर गॉट एक्सटिंग्विश. त्यांनी दुःख सहन केलेले आहे, त्याच्या फॅमिलीची मृत्यू झालेली आहे आणि त्यांनी खूप संघर्ष केलेला आहे, तरी त्याच्या विश्वासाची ज्योत कधी विझली नाही. हिज फॅमिली, द जॉब्स फॅमिली डाईड. ही वॉज सफरिंग सो मच अँड ही वॉज स्ट्रगलिंग. then also the flame of the faith of Job never got extinguished. आणि अशा आपल्याला प्रभूचा विश्वास धरायचा आहे प्रियानो आणि चांगले कृत्य करत राहायचे आहे. आणि शेवटी म्हणजे त्या 12व्या वचनमध्ये तो प्रभू येशू ख्रिस्ताचेच वचन तो कोट करत आहे आणि तो सांगत आहे की कुठल्या पण या जगामध्ये, पृथ्वीवर असो किंवा आकाशातील कुठलीही वस्तूच्या नाव घेऊन आपल्याला शपथ घ्यायची गरज नाही आणि देवाच्या नावाने तर आपण शपथ घ्यायचीच नाही, कारण देव पवित्र आहे आणि त्या देवाने सगळं सृष्टीचा निर्माण केलेला आहे. त्याच्या नावाने आपण कधीच शपथ घेऊ नये. आपले हो तर हो, नाही तर नाही, तेच करावं. हे प्रभू येशू ख्रिस्ताचे शब्द तो 12व्या वचनमध्ये तुमच्यासाठी, माझ्यासाठी सावध करत आहे प्रियानो. आपण कधीच हे पाप करू नये. शेवटचा भाग, वचन 13 ते शेवटपर्यंत. इज एनीवन ऑफ यू इन ट्रबल, दे शुड प्रे. इफ एनीवन हॅपी, लेट देम सिंग द प्रेजेस ऑफ गॉड. इज एनीवन सिक, they should call the elders of the church and pray over them and anoint them with the oil in the name of the Lord. And the prayer of the offered in faith will make the sick person well, and the Lord will raise them up. If they have sinned, they will be forgiven. Therefore confess your sin to one another, so that you may be healed. The prayer of the righteous is powerful and Effective. Elijah was a man of faith, just like us.
He prayed earnestly that it would not rain, and it did not rain in the land for 3.5 years. Again he prayed, and the heaven gave the rain, and the earth produced its crop. My brothers and sisters, if anyone should wander from the truth, and someone should bring them back, remember this: whoever turns a sinner from the error of their ways will be saved from death, and the multitude of sin will be covered for them. पण या शेवटच्या भागामध्ये याकोब आपली जी चर्चची जी ट्रेडिशन आहे ते सांगत आहे की आपल्या आनंदाच्या प्रसंगामध्ये आणि सर्व प्रसंगामध्ये, दुःखात किंवा सुखात, आपल्या चर्चमध्ये, लग्नामध्ये किंवा फ्युनरल मरणमध्ये आपण देवाच्या महिम्याचे आपण गीत गातो आणि ते गीत गात राहायचं आपण. आणि चांगले जे एक चर्चचे एक चांगले गुण तो आपल्यासमोर सादर करत आहे. जेव्हा कोण आजारी असतं त्याच्या बरे करण्याची प्रार्थना, हिलिंग प्रेयर, ते आपण करावी. आणि कोण आजारी आहे त्यांना चर्चच्या एल्डर्सला बोलवून त्यांच्यासाठी प्रार्थना करावी. तेल लावून, प्रभूच्या नावामध्ये तेल लावून प्रार्थना आपण करावी. प्रियानो, आजच्या काळामध्ये प्रियानो आपण पण तेल लावून आपण प्रभूच्या नावामध्ये प्रार्थना केली तर प्रभू आपला पण आपली प्रार्थना ऐकणारा परमेश्वर आहे. पाडकसाठी किंवा एल्डर्ससाठी आपण वाट बघायची गरज नाही. कोविडच्या महामारी आहे. आपण स्वतःसाठी आजारपणामध्ये आपण स्वतः देवाच्या नावामध्ये आपण तेल लावून प्रार्थना केली तर देव आपली प्रार्थना ऐकणारा परमेश्वर आहे, असं याकोब सांगत आहे प्रियानो. आणि प्रियानो पुढे तो सांगत आहे की जेव्हा आपण आजारी लोकांसाठी प्रार्थना करतो तेव्हा आपण त्यांच्या पहिले देवाने त्यांची क्षमा करावी, ते प्रार्थना करावी, नंतर ते हिलिंग प्रेयर करावी. ह्या गोष्टीवर तो भार देत आहे. पहिले आपण आजारांसाठी प्रार्थना करतो, पहिले त्याच्या पापांची क्षमा देवाने करावी, नंतर आपण त्यांनी बरं व्हावं ते प्रार्थना आपण करावी. ते लक्षामध्ये घ्यावी ही गोष्ट तो सांगत आहे प्रियानो. खास करून यहुदी लोक पापांक्षमेसाठी प्रार्थना करत होते. आणि प्रभू येशू ख्रिस्तानी ज्या माणसाला पॅरालिसिस झालेला त्याला प्रभू येशू ख्रिस्तानी असं सांगितलं की सन, युअर सिन आर फॉरगिवन. सन, तुझे पाप क्षमा झालेले आहे, तू बरा झालेला आहे प्रियानो. आणि हे आपल्याला आठवण करून देत आहे प्रियानो. प्रियानो पुढे सांगत आहे की जे विश्वासू सेवक होते आणि खास करून प्रियानो जे अर्ली चर्चमध्ये एक चर्च ॲडमिनिस्ट्रेशनची एक पुस्तक होती, 2nd सेंचुरी आणि 3rd सेंचुरीमध्ये लिहिलेली गेलेली. 2nd और 3rd सेंचुरीमध्ये चर्च ॲडमिनिस्ट्रेशनसाठी जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये ते असे प्रभूचे सेवकांना दीक्षा देत होते जे लोकांना प्रभूकडून प्राप्त झालेला दान आहे हिलिंग, जे प्रार्थना करून लोकांचं बरे होत होते त्यांना ते प्राधान्य देत होते. दे वर गिविंग प्रेफरन्स to the servants of God who were having the gifts from the Lord. When they prayed, the sick were getting healed. आणि त्यांना दीक्षा देत होते. असे बिशपांना पण ते लोक कॉन्सिक्रेट करत होते किंवा दीक्षा देत होते बिशप लोकांना की जे लोक रोगींच्या वर प्रार्थना करत होते आणि त्यांचे रोग बरं होत होते. ज्यांच्यामध्ये भूत होते आणि ते लोक प्रार्थना करत होते, त्यांच्यामधून भूत काढत होते आणि चांगले ॲडमिनिस्ट्रेशन करत होते, त्यांना ते बिशपांची दीक्षा देत होते. जे आजारी लोकांच्या साठी प्रार्थना करून त्यांना हील करत होते, भूतं काढत होते आणि चांगले ॲडमिनिस्ट्रेशन करत होते, त्यांनाच ते लोक बिशप बनवायचे प्रियानो. हे ते लोक प्रेफरन्स त्या काळामध्ये देत होते, असं ते बायबल स्टडीच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे प्रियानो. पुढे ते याकोबच्या पत्रामध्ये सांगत आहे की प्रार्थनामध्ये सामर्थ्य आहे आणि जर आपण प्रार्थना केली तर द प्रेयर बिल्ड्स अ स्ट्रॉंग वॉल, एक स्ट्रॉंग भिंत तयार होते प्रार्थना. आणि ते एक
आयर्नची जी एक स्ट्रॉंग वॉल आहे त्याच्यापेक्षा पण एक स्ट्रॉंग वॉल तयार होते आणि ते प्रभू आपल्याला संरक्षण देत आहे. आणि तसं ते स्ट्रॉंग प्रेयर ते एलायजा संदेष्टाच्या उदाहरण देत आहे की त्यांनी विश्वास धरून एक स्ट्रॉंग प्रार्थना केली देवाकडे की 3-3.5 वर्ष होऊ नये आणि त्या जागामध्ये एक दुष्काळ आलेला आहे, ड्राऊट आलेला आहे, दुष्काळ. आणि नंतर त्यांनी 3.5 वर्षानंतर त्यांनी पुन्हा प्रार्थना केली आणि देवाने स्वर्ग खोलून, जसं आपल्याला आता पाऊस पडत आहे 2-3 दिवसापासून मुसळधार पाऊस पडत आहे, तसं ते पाऊस पडलं आणि ते खूप सारे सगळीकडे ग्रीनरी आली. आणि हे विश्वासाने केलेली प्रार्थना आजच्या काळामध्ये प्रियानो खूप सारे आपले जे बॉम्बे डायसिसच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये मलबार हिल, ऑल सेंट्स चर्च आहे, सेंट मेरीज चर्च परेल, पूर्ण ते कमरेपर्यंत पाणी चर्चमध्ये, पार्सनेजमध्ये, पाळकच्या घरामध्ये. आणि तिथे जे सेक्स्टन आहे किंवा चर्चच्या कारभारी करणारा सेवक आहे त्याच्या घरामध्ये सगळं कमरपर्यंत पाणी आलेलं आहे. ऑल सेन्स मलबार हिल ऑल सेन्स जे विडो होम आहे मसगावमध्ये, तिथे पण खूप सारे लिकेज झालेले आहे, खूप सारे झाड पडलेले आहे, खूप असं चर्चला नुकसान झालेलं आहे प्रियानो. आणि खूप आपले जे इतर लोक आहे त्यांच्या परिसरामध्ये पण सुद्धा खूप पाणी भरलेलं आहे. आपण देवाला प्रार्थना करायची गरज आहे की या पावसाच्या महामारीपासून देवाने आपल्या लोकांना वाचवावं. आपण त्याच्यासाठी पण मी तुम्हाला एक पाडक्याच्या नात्याने तुम्हाला विनंती करतो, तुमच्या पर्सनल फॅमिली प्रेयर टाईममध्ये तुम्ही या सर्व पॉईंट्स तुम्ही आठवण ठेवा आणि प्रार्थना करा प्रियानो. शेवट एंडमध्ये याकोबाचं पत्र त्याच्या 5वा अध्याय त्याच्या एंडमध्ये लेटर ऑफ सेंट जेम्स 5th चॅप्टर एंडिंगमध्ये तो सांगत आहे की ख्रिस्ती लोकांनी प्रभूच्या दुसरं आगमन होईल त्याआधी स्वतःला तयार करायचं आहे. प्रेमेमध्ये, सत्यामध्ये त्यांनी जीवन जगायचं आहे. जे लोक हरवून गेलेले आहे प्रभूच्या विश्वासामधून, दोज हू हॅव लॉस्ट देअर फेथ, त्यांना त्यांच्यासाठी प्रार्थना करावी, त्यांना प्रभूच्या शिक्षण त्यांना द्यावं आणि त्यांना पुन्हा एकदा त्यांनी त्यांचा विश्वास प्रभूमध्ये त्यांनी स्ट्रॉंग करावं. आणि तो सांगत आहे, याकोब सांगत आहे की जे लोक भटकून गेलेले, हरवून गेलेले प्रभूच्या विश्वासामधून त्यांना जे परत आणलं, तर जे हरवलेले लोकांना देव आशीर्वाद तर देणारच आहे, परंतु आपल्याला जे आपण हरवलेले लोकांना जे परत आणलं त्यांच्यासाठी देव आपल्याला आशीर्वाद देणार आहे असं तो सांगत आहे. इतकंच नव्हे, परंतु इंग्लिशमध्ये सांगत आहे की देअर मल्टिट्यूड ऑफ सिन्स विल बी कवर्ड. आपण खूप पाप केलेले आहे, ते पाप सर्व ते झाकून जाणार आहे. कारण आपण एका हरवलेल्या व्यक्तीला प्रभूच्या विश्वासमध्ये आणलेलं आहे. प्रियानो, असं कार्य आपल्याला, तुम्हाला आणि मला करायचं आहे. याकोबाचा 5वा अध्यायाच्या शेवटीमध्ये, एंडिंगमध्ये, कन्क्लुजनमध्ये तो आपल्याला आजच्या कोविडच्या महामारीमध्ये आपल्याला लोकांना जे भटकून गेलेले आहे, हरवून गेलेले आहे प्रभूच्या विश्वासामधून, आपल्याला त्यांना परत आणायचं आहे. इकडचे तिकडच्या गोष्ट करून वाईट गोष्ट किंवा वाईट कार्यामध्ये वेळ आपण घालू नये, परंतु असं प्रार्थनेद्वारे लोकांना एनकरेजिंग प्रभूच्या वचन सांगून त्यांना प्रभूच्या विश्वासमध्ये आपल्याला आणायच्या जिम्मेदारी तुम्हाला आणि मला दिलेली आहे प्रियानो. आणि जर असं केलं तर त्यांना पण आशीर्वाद मिळेल आणि आपल्याला आशीर्वाद मिळेल. जर तुमच्या नजरमध्ये असा व्यक्ती आहे जे प्रभूच्या विश्वासमधून ते भटकून गेलेले आहे, त्यांना आपल्याला प्रभूच्या विश्वासमध्ये आणायचं आहे. प्रभू बरोबर आजचा आशीर्वाद तुम्हाला आणि मला प्राप्त होय. आपण प्रार्थना करूया. पवित्र सन्निधीस परमेश्वर पित्या, आम्ही पुन्हा एकदा तुझा जवळ येतोय प्रभू, आभार व्यक्त करतोय प्रभू तुझ्या सेवक प्रभू याकोब च्या पत्र या शेवटचं अध्यायावर प्रभू आम्ही आज बायबल स्टडी केलेली आहे आणि जे प्रभू चांगले वचन तू आम्हाला शिकवलेले आहे प्रभू, तसं आम्ही पालन करू आणि आमच्या जीवनाद्वारे तू गौरवलं जावं अशी मी विनंती करतो प्रभू.
प्रभू खूप चांगलं शिक्षण आम्हाला प्राप्त झालेलं आहे. ते खरोखरच प्रभू ते ग्रहण करून आम्ही त्याचा खूप सदुपयोग करू आणि आमच्या ते तुझे वचन पालन करून प्रभू फक्त आम्हीच नव्हे परंतु जे हरून गेलेले आहे तुझ्या विश्वासमधून त्यांचा विश्वास प्रभू परिपक्व करण्यासाठी दृढ करण्यासाठी प्रभू तू आमच्या सर्वांचा उपयोग कर. आणि प्रभू तुला सर्व मान महिमा आणि गौरव देतो. प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड नावात मागतो म्हणून ऐक. आमेन. प्रेरणा आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थनामध्ये जॉईन हो. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझी इच्छा पूर्ण हो. आमच्या आजची भाकर आज आम्हास दे, जशी आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो तशी तू आमची अपराध तो आम्हाला क्षमा कर. आम्हाला परीक्षेत आण नकोस, पण आम्हाला सर्व वाईटापासून सोडव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझेच आहे. आमेन. आता आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड सहभागिता आता आणि सर्वदा आपल्या सर्व प्रियजनांबरोबर राहो. आमेन. प्रियानो, प्रेज द लॉर्ड अँड गॉड ब्लेस यू.